नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, सैनिक कल्याण विभागामध्ये बघा भरती निघालेली आहे। कुठल्या पोस्टसाठी भरती निघालेली आहे, त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय असणार आहे व तुम्ही कशाप्रकारे तिथे अर्ज करू शकता, ही सर्व माहिती बघा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, ते सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील खालील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक, त्यानंतर व शैक्षणिक शारीरिक प्रशिक्षण निर्देशक गट क या पदाकरिता जे आहे फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षका गट क या पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटीची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने बघा अर्ज मागवण्यात येत आहेत। आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की कुठल्या पदांसाठी भरती निघालेली आहे। तर बघा कल्याण संघटक गट क वेतन श्रेणी बघा यांची इथे दिलेली आहे। S8 प्रमाणे जे आहे इथे वेतन यांना मिळणार आहे। त्यानंतर बघा वसतिगृह अधीक्षक गट क, त्यानंतर कवायत प्रशिक्षक गट क व शारीरिक प्रशिक्षण निर्देशक गट क, वसतिगृह अधीक्षका गट क एवढे या पदांसाठी बघा इथे भरती निघालेली आहे। आणि त्यासोबतच बघा येथे जे आहे तुम्ही जे पात्रता आहे ते इथे बघू शकता। कल्याण संघटक ज्याची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदांवर सेवा केलेली व अशा माजी सैनिक उमेदवारांकडून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीने नियुक्ती नामनिर्देशाद्वारे करता येईल व वयोमर्यादा बघा इथे यांनी दिलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे। आणि सोबतच बघा वसतिगृह अधीक्षक जे आहे त्यासाठी बघा ज्यांची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा केलेली आहे किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींची नियुक्ती ज्या नामनिर्देशाद्वारे करता येईल। आणि शैक्षणिक अर्हता तुम्ही इथे बघू शकता ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे। व वसतिगृह अधीक्षकांसाठी बघा भारतीय सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नीची नियुक्ती खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य महिला उमेदवारांमधून नामनिर्देशांद्वारे येथे करता येईल। शैक्षणिक अर्हतासुद्धा ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे। आणि त्यासोबतच बघा इथे कवायत प्रशिक्षण गट क ज्यांनी सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे। आणि शैक्षणिक अर्हता जी आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र त्यासोबतच बघा शारीरिक प्रशिक्षण निर्देशांकामध्ये तुम्ही हे सर्व वाचून घेऊ शकता मित्रांनो। हा जो PDF आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। आणि सोबतच बघा अर्ज करण्याची पद्धत जी आहे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे जे आहे अर्ज इथे करू शकता। आणि तुम्ही इथे बघू शकता की यांनीचं वेबसाईटची लिंक दिलेली आहे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती रिक्रुटमेंट टॅबमध्ये जाऊन तुम्ही तिथे अर्ज करू शकता मित्रांनो। सोबतच जी कागदपत्र अपलोड करायची आहेत ती कागदपत्रसुद्धा बघा इथे यांनी दिलेली आहे। आपल्या नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराच्या फोटोची स्कॅन केलेली प्रत अपलोड इथे करावी लागणार आहे। सोबतच तुमची जे साईन आहे ते सुद्धा स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे। त्यानंतर 10वीचे मार्कशीट, त्यानंतर 12वीची मार्कशीट, त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रमाणपत्र आणि सोबतच बघा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र, आपले राज्याचे अधिवास, त्यानंतर बघा अनुभव प्रमाणपत्र जर असेल तर, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, त्यानंतर बघा इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस जे आहे त्यांचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर पॅन कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर बघा माजी सैनिक असल्याचा पुरावासुद्धा इथे द्यावा लागणार आहे। आणि भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नी असलेल्या अथवा माजी सैनिकाच्या पत्नी असल्याबाबतचा जो पुरावा आहे तो सुद्धा इथे द्यावा लागणार आहे। व SSC मधील नावात बदल झाल्याचा पुरावा
जे आहे तुमचं जो बोर्ड सर्टिफिकेटवरच्या नावात जर बदल झालेला असेल तर त्या संबंधित बघा पुरावा आहे ते द्यावा लागणार आहे. वयाचा पुरावा म्हणजे आपलं 10th जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते, त्यानंतर बघा मिलिटरी रिलीज मेडिकल बोर्ड जे आहे शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले किमान 40% अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र, त्यानंतर बघा संबंधित अभिलेख कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र, इतर संबंधित कागदपत्रे जे आहे तुम्हाला इथे द्यावी लागणार आहेत. आणि जे आहे संकेतस्थळ बघा यांनी यांचं वेबसाईटची लिंक येथे दिलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने इथे स्वीकारण्यात येतील. आणि अर्ज केव्हापासून करू शकता तर बघा 12 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही अर्ज करू शकता तर 3 मार्च 2024 पर्यंत. आणि परीक्षा शुल्क बघा 1000 रुपये, अराखीव प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी 900 रुपये इथे फी येथे राहणार आहे व परीक्षा जी आहे नॉन रिफंडेबल इथे राहणार आहे. आणि सेवा प्रवेशोत्तर शर्ती जे आहेत येथे यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो, तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. आणि परीक्षेचे स्वरूप बघा TCS कंपनीद्वारे परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. CBT ऑनलाईन पद्धतीने बघा तुमची परीक्षा इथे होणार आहे. एकूण 100 प्रश्न इथे राहतील आणि एका प्रश्नाला बघा 2 गुण इथे ठेवण्यात येतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे जे सब्जेक्ट आहेत तुम्हाला इथे पेपरमध्ये राहणार आहेत. आणि त्यासोबतच जे आहे कमीत कमी 45% गुण इथे प्राप्त करावा लागणार आहे तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी. आणि सोबतच बघा प्रवेश प्रमाणपत्र जे आहे परीक्षेचे 7 दिवसा अगोदर येथे उपलब्ध होतील. अशा प्रकारे जे आहे आपण संपूर्ण माहिती या भरती संदर्भात बघा इथे बघितली. तर व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.